प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस परमेश्वराने आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित केला. जग आणि जगातील सर्व नाशवंत गोष्टीपासून प्रभूनं हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी सुरक्षित केला आणि या समयी पुन्हा एकदा परमेश्वराची आराधना करण्यासाठी, त्याची उपकारस्तुती करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी, त्याच्या नावाला धन्यवाद देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज आम्हा प्रत्येकाला पाचारित केलं. त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. स्तोत्र संहिता 19 फार सुंदर स्तोत्र करतात. त्या ठिकाणी म्हणत आहे, आकाश देवाचा महिमावर मिळते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते, दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करीते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा शब्द सर्व पृथ्वी आक्रमितो. हालेलुया. आणि निश्चित अर्थानं या भूतलावर आम्ही आमचं जीवन जगत असताना या सर्व सृष्टीपेक्षा, या सर्व पशूंपेक्षा सर्वश्रेष्ठ परमेश्वरानं जो स्थान दिलेला आहे ते तुम्हाला आणि मला दिलेला आहे, या मानवाला दिलेला आहे, मनुष्याला दिलेला आहे. कारण की त्यामध्ये त्यानं स्वतःचा श्वास फुंकलेला आहे आणि त्याद्वारे आम्ही धन्य झालेलो आहोत. प्रियानो, आजचा हा दिवस, ही वेळ, ही घटका प्रभूनं आमच्या जीवनासाठी आशीर्वादित केली आहे. म्हणून आज आमच्या दिवसाचा आरंभ करीत असताना परमेश्वराच्या आराधनेनं, त्याच्या उपकारस्तुतीनं, त्याच्या गौरव करून आणि त्याची दैवी इच्छा जाणून घेऊन आपण आपल्या आजच्या दिवसाचा आरंभ करूया. आणि म्हणून स्तोत्र करता फार सुंदर म्हणतो, प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द माझ्या कानी पडू दे, कारण तुझ्यावर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चालावे तू मला कळीव, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावलेले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा उत्तम आत्मा मला सरळ मार्गावर नेव. निश्चित अर्थानं देवाचा पवित्र आत्मा या भूतलावरील प्रवासामध्ये आम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी, योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी तो आम्हाला सदैव मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून यावेळेस देवाच्या पवित्र आत्म्याच्या अनुग्रहाने, त्याच्या मार्गदर्शनाने आज आपण पुन्हा एकदा सर्वजण एकत्रितरित्या परमेश्वराच्या त्या पवित्र सानिध्यात जाऊया आणि त्याची उपासना, त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करूया. कारण की ज्या ठिकाणी त्याचे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतात त्या ठिकाणी तो आहे, तो आहे आणि तो आज आमच्या इथे आहे, आज तो तुमच्या इथेही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तो परमेश्वर आहे. आणि म्हणून स्तोत्र करता 34:1 प्रमाणे आपण सर्वजण परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल, माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळवेल. दीन हे ऐकून हर्ष करीतील, तर तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. हालेलुया. पुन्हा एकदा टिळक मेमोरियल चर्च फायर ग्रुप समेत आम्ही यावेळेस आपल्या सर्वांचं आजच्या या उपासनेमध्ये, या आराधनेमध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करीत आहे. आपण सर्वजण आजच्या आराधनेला सुरुवात करूया. आपण काही वेळ प्रार्थनेमध्ये राहूया. हालेलुया. Hallelujah.
तुझ्या गौरवार्थ ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादित कर आणि याद्वारे केवळ आणि केवळ तुझं आणि तुझंच गौरव प्रभू आम्हा प्रत्येकाच्या द्वारे करून घे, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या ठिकाणी वाजवणारे वादक आणि प्रभू गाणारे कंठ मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीत आहे. प्रभू तुझी कृपा तू आम्हा प्रत्येकावर ठेव आणि तुझं गौरव आम्हा प्रत्येकाद्वारे करून घे, हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. थँक यू जीसस. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. यीशु तेरा नाम
यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। Yes, God, thank you, Jesus. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। हालेलुया. आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ. त्याच्या नावाची आपण स्तुती करूया, त्याच्या नावाची आपण प्रशंसा करूया. हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से। Yes, God. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति और श्राप से। Yes, God. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति और श्राप से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। अब हम ना डरेंगे, यीशु के साथ है। सर्वजन बढ़िया। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। सर्वजन बढ़िया। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। प्रार्थना करे तो अच्छा है, कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे तो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करे, आराधना करे। मांगोगे तो मिलेगा,
हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करें, आराधना करें, God, thank you, Jesus. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मजन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धर्मजन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करे, आराधना करे, हालेलुया। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। Yes, Lord, thank you, Jesus. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया। Yes, Lord. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना,
वादा है हमसे। थैंक यू जीसस। प्यारे मसीह तेरा वादा है हमसे हसीं, अपने वादे को निभाने को तू आएगा फिर से ज़मीन। प्यारे मसीह तेरा वादा है हमसे हसीं, अपने वादे को निभाने को और तू आएगा फिर से ज़मीन। हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। Yes, Lord. Thank you. Yes. परत तुझी दया सनातन आहे. Yes, Lord. आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येतो. Thank you, Jesus. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। Yes, Lord. Thank you, Jesus. Yes, yes. Yes, Lord. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मणी. Yes, Lord. दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मणी, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मणी, याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे, याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे।
तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तू म्हणतो शांत राहा, तू माझे सामर्थ्य, तू माझा स्वाभिमान. Yes, Lord. Thank you, Jesus. तू वादळादरम्यान, तू म्हणतो शांत राहा, तू माझे सामर्थ्य, तू माझा स्वाभिमान. वादळादरम्यान, तू म्हणतो शांत राहा, तू माझे सामर्थ्य, तू माझा स्वाभिमान. कालही आमच्या पाठीशी होता, आजही सदा सोबती उभा. येणाऱ्या जीवनाचा तू शरणस्थान, उभरणाऱ्या वादळा गड माझा येशू महान. सरसरत्या या लाटा कैद करी पाऊल पुन्हा. उभरणाऱ्या वादळा गड माझा येशू महान. सरसरत्या त्या लाटा कैद करी पाऊल पुन्हा. Yes, Lord. Thank you, Jesus. रोगांच्या चारा सर्वनाश मजवर नाही याचा अधिकार. खरंच प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी क्रूसावरती पिळला गेला आणि आपल्याला आरोग्य दिले. Yes, Lord. Thank you, Jesus. रोगांचा झाला सर्वनाश, मजवर नाही
थँक यू जीसस. निश्चित अर्थानं प्रभूनं या स्तुती आराधनेमध्ये तो आज आमच्या बरोबर आहे. खरंच त्याचं गीत ज्या आराधकांनी हे घेतलेलं आहे फार सुंदर असं घेतलेलं आहे. आणि कालच्याही आपण उपदेशामध्ये ऐकलं की वादळ आहे, समस्या आहेत, संकट आहेत, पण त्या सर्व गोष्टीमध्ये प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या सोबत आहे. ही सार्वत्रिक जीवनाची आशा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. वादळादरम्यान आम्हाला काय करायचं आहे? वादळादरम्यान आम्हाला फक्त शांत राहायचं आहे आणि प्रभूच्या कृपेवर अवलंबून राहायचं आहे. कारण की ती कृपा जी आहे ना, ती कृपा आज आम्हाला या सगळ्या वादळामध्ये सुरक्षित ठेवणारी आहे. ज्यावेळेस आम्ही स्वतःला त्याच्यावर विसंबून ठेवून आपलं जीवन जगतो, त्यावेळेस निश्चित अर्थानं येणाऱ्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढणारा तो अनुकूल विश्वसनीय परमेश्वर आज तुमच्या आणि माझ्या आपल्या सर्वांच्या सोबत आहे. या समय आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला फक्त त्या प्रभू येशूवर स्वतःला सोपवून द्यायचं आहे. प्रभू येशूच्या अधीन आणि स्वाधीन आम्हाला करायचं आहे. कारण की तो म्हणतो, अहो कष्टी व भारक्रांजन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विसाव्याचा परमेश्वर आहे, तो आमचा शरणस्थान आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्याच्या जवळ जातो त्यावेळेस आम्ही विसावा पाहतो. आमच्या शारीरिक, आमच्या मानसिक, आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये अनेक अशा समस्या आमच्या अवतीभोवती आहे. समस्येनं आमचं जीवन भरलेलं आहे. पण या सर्व समस्येतून विसावा देणारा तो प्रभू येशू तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून त्या प्रभू येशूच्या सानिध्यात राहा, त्या प्रभू येशूच्या कृपेच्या अधीन राहा, त्या प्रभू येशूला आपलं जीवन समर्पित करा. ती शांती, तो सार्वत्रिक विसावा जो आहे तो आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे, वादळा दरम्यान तू म्हणतो शांत राहा, तू माझे सामर्थ्य, तूच माझा स्वाभिमान. आणि खरोखर आज आमचा सामर्थ्यवान कोण आहे? आज आमचं सामर्थ्य आम्हाला कुठून प्राप्त होतो? तर तो आकाशाचा, पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच पासून आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं, त्याच पासून आम्हाला सहाय्य प्राप्त होतं. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला त्याच्या जवळ जायचं आहे. आज आम्हाला त्याच्या अधीन आणि स्वाधीन स्वतःला घेऊन जायचं आहे. प्रिय पवित्र शास्त्रामध्ये घडलेली एक सुंदर घटना आम्हाला पाहायला मिळते. यायरीच्या कन्येला ज्यावेळेस बरं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेने जात आहे आणि त्या वाटेने तो प्रवास करत असताना एक बहीण, एक माता त्या ठिकाणी येते आणि ती माता त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. आणि 12 वर्ष जी रक्तस्रावाने पीडित अशी एक माता, एक बहीण त्या गर्दीमध्ये होती, ती त्या क्षणी आरोग्य पावली. हालेलुया, हालेलुया. तिनं काय केलं? त्या सर्व परिस्थितीमध्ये तिने एकच गोष्ट केली. पहा, गर्दी पुष्कळ आहे, पुष्कळ लोक येशू जवळ येण्यासाठी तरसलेले आहेत, पुष्कळ लोकांना येशूला स्पर्श करायचा आहे, पुष्कळ लोकांना येशूला भेटायचं आहे, पुष्कळ लोकांना येशूला पाहायचं आहे, पुष्कळ लोक येशूच्या अवतीभोवती आहेत. पण त्या गर्दीमध्ये असणारा येशू जो आहे तो एका स्पर्शासाठी थांबलेला आहे. पुष्कळ लोक त्याला स्पर्श करत आहेत, पण एक असा स्पर्श त्या ठिकाणी त्याच्या वस्त्राला होत आहे. त्या ठिकाणी येशू थांबत आहे आणि कोणी एक असणारी स्त्री, त्या स्त्रीला तो म्हणत आहे, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेलं आहे. इतका अद्भुत सामर्थ्यवान परमेश्वर आहे. हे आरोग्य त्या बहिणीच्या जीवनामध्ये कसं प्राप्त झालं? प्रियानो, पहा, त्या गर्दीमध्ये असणारा येशू ख्रिस्त तो कोठे आहे? त्या दिशेने तिने आपली पावलं वळवलेली आहेत. प्रियानो, जर ती येशूच्या दिशेने गेली नसती तर तो स्पर्श तिला झाला नसता. पहिली गोष्ट तिने केली, त्या गर्दीमध्ये ती आली, येशूचा मार्ग तिने जाणला, येशू ज्या दिशेने आहे त्या दिशेने त्याची पावलं उठली, त्या दिशेने ती चालू लागली. प्रियानो, त्या गर्दीतून ती चालू लागली, त्या दिशेने, येशूच्या दिशेने ती गेलेली आहे. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी काय घडलेली आहे? प्रियानो, त्या ठिकाणी तिने गेल्यानंतर ती अशक्त आहे, त्या ठिकाणी तिला तेवढी क्षमता नाही की त्या गर्दीवर हे करण्यासाठी, पण तरी देखील विश्वासानं येशूला केलेल्या स्पर्शाने मला आरोग्य प्राप्त होईल हा दृढ विश्वास अंतःकरणामध्ये स्थिर बाळगून येणाऱ्या प्रत्येक गर्दीतील अडचणीतून तिनं वाट काढून ती येशूच्या दिशेनं त्या ठिकाणी पोहोचलेली आहे.
आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी केलेली आहे, तिनं त्या गोंड्याला स्पर्श केलेला आहे. प्रियानो, त्या गोंड्याला स्पर्श करत असताना जर आम्ही विचार केला, वस्त्राच्या काठाखाली म्हणजे खाली असणारा तो गोंडा तिला स्पर्श करत असताना निश्चित अर्थानं तो स्पर्श तिला वाकून करता येणार, कारण की गर्दी पुष्कळ आहे. तर त्या चित्रीकरणामध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये, त्या प्रसंगामध्ये आम्ही जर स्वतःला घेऊन गेलो तर निश्चित अर्थानं त्या ठिकाणी तिनं लोटांगण घालून त्या ठिकाणी त्या गोंड्याला स्पर्श केला असेल. प्रियानो, तो स्पर्श करणं इतकी सहज आणि साधी सोपी गोष्ट नव्हती, पण त्या कष्टानं ती त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये गेलेली आहे. तिनं संपूर्ण तिचं शरीर त्या ठिकाणी प्रभूच्या स्वाधीन केलेलं आहे आणि अंती त्या गोंड्याला त्या ठिकाणी, वस्त्राच्या गोंड्याला त्या ठिकाणी तिनं स्पर्श केलेला आहे. आणि वचन आम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी त्या क्षणी तिचा जो रक्तस्राव आहे तो तिथंच सुकलेला आहे आणि त्या ठिकाणी तिला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. प्रियानो, हे अद्भुत कार्य त्या मातेच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. याचं कारण एकच आहे, विश्वासानं येशू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तिनं धाव घेतलेली आहे आणि अंती येशूची भेट त्या ठिकाणी तिला झालेली आहे आणि तिला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आज येशूच्या मार्गाने आम्ही आमचं जीवन जगायला सुरुवात करूया. येशूच्या दिशेने आम्ही आमचं जीवन जगायला सुरुवात करूया. आज आम्ही येशूला अनुसरायला आमचं जीवन सुरुवात करूया. प्रियानो, निश्चित अर्थानं त्या ठिकाणी तो विसावा आहे. पहा, 12 वर्ष जी त्रस्त होती, एक तिच्या आयुष्यातला क्षण जो तिनं प्रभू येशूच्या चरणाजवळ समर्पित केला, तो क्षण तिच्यासाठी विसाव्याचा ठरला. तो क्षण तिच्यासाठी आरोग्याचा ठरला. येशूच्या भेटीचा क्षण तिच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरलेलं आहे. प्रियानो, अहो कष्टी हो, पराक्रजन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विसावा देणारा येशू आहे. येशूच्या सानिध्य गेलेला, येशूच्या समीप आलेला कोणीही रिक्त हस्ते परत जात नाही. प्रियानो, तुम्ही येशूच्या सानिध्यात स्वतःला घेऊन जा, येशूच्या वाटेवर स्वतःला घेऊन ठेवा आणि तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी प्रभू येशूला तुमच्या जीवनामध्ये प्रेरणा आमंत्रित करा. त्याच्या मार्गावर चाला. त्यानं जे आज्ञा दिलेले आहे ते जगण्यासाठी सुरुवात करा. निश्चित अर्थानं आम्हाला जो विसावा आहे या सर्व कठीण काळामध्ये, जो सार्वत्रिक विसावा आहे, तो विसावा प्रभू येशूच्या नावामध्ये आहे आणि तो विसावा तुम्हाला आणि मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एक सुंदरशी घटना या ठिकाणी लूक शुभवर्तमान याच्या 7व्या अध्याय आणि 11 ते 17 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. प्रियानो, त्या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे, एका विधवेचा मुलगा त्या ठिकाणी मृत पावलेला आहे आणि मग नाईट गावाच्या गावास ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणी 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळ आला व तो तिला म्हणाला, रडू नको. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला तेव्हा खांदेकरी उभे राहिले आणि मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मेलेला मुलगा उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. तेव्हा सर्वांस भय वाटले व देवाला गौरवित म्हणाले, आम्हामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतलेली आहे. हालेलुया. प्रियानो, अतिशय सुंदर स्पर्श त्या ठिकाणी प्रसंग आज आमच्या समोर येत आहे. पहा, एक तिरडी घेऊन काही समुदाय त्या ठिकाणी चाललेला आहे आणि प्रभू येशूचं त्या गावामध्ये येणं आहे. पहा, एका बाजूनं शोक चाललेला आहे, एका बाजूनं त्या ठिकाणी मृत अवस्था आहे, एका बाजूनं या ठिकाणी सगळा लोक समुदाय त्या मृत शरीराला घेऊन चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूनं जीवन त्या गावामध्ये प्रवेश करत आहे. सार्वकालिक जीवनाचा मार्ग आज 9 मध्ये तो त्या ठिकाणी प्रवेश
प्रवेश करत आहे आणि परिस्थिती अशी झालेली आहे, ज्यावेळेस तुम्ही येशूला भेटता, तुम्ही येशू बरोबर तुमचं एन्काउंटर होतं, ज्यावेळेस येशूच्या सानिध्यामध्ये तुम्ही येता, हा प्रसंग आम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देत आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूच्या सानिध्यात येता, तुम्ही जीवनामध्ये प्रवेश करता. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही येशूच्या समक्षतेमध्ये येता प्रियानो, जीवन तुम्हाला प्राप्त होतं प्रियानो. आणि म्हणून जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. योहान 3:16 आम्हाला सांगत आहे. योहान 14:6 येशू म्हणतो, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. त्याकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू आहे प्रियानो. आणि नाईन गावाचा हा प्रसंग, जिथं शोककळा होती, जिथं दुःख होतं, जिथं आक्रोश होता, जिथं आकांत होता, त्या ठिकाणी लोक देवाचा गौरव करू लागले प्रियानो. जणू काय शुष्क अस्थिंचं खोरं त्या ठिकाणी प्रभूनं श्वास फुंकला आणि ते शुष्क अस्थिंचं खोरं जे आहे ते उभं करू लागलं. प्रियानो, आज हा प्रसंग देखील त्याच गोष्टीची आम्हाला जाणीव करून देत आहे. त्या ठिकाणी प्रभू येशूचं येणं जे आहे ते देवाचं गौरव त्या ठिकाणी झालेलं आहे. कारण की वचन आम्हाला सांगत आहे की सर्व लोक त्यांना भय वाटले आणि ते देवाला गौरवित म्हणाले. आम्हामध्ये संदेष्टा उदयास आलेला आहे आणि ही बातमी यहुद्या आणि चहूकडल्या सर्व प्रदेशात पोहोचलेली आहे. प्रियानो, खरंच तो विश्वसनीय परमेश्वर आहे, तो आमचा विश्वसनीय परमेश्वर आहे. आज आम्हाला काय करायचं आहे? या सर्व वादळाच्या दरम्यान आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला स्वतःला त्याच्या सानिध्यात घेऊन जायचं आहे. या संकटामध्ये आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला फक्त त्याच्यावर विसंबून राहायचं आहे. आज या संकटामध्ये आम्हाला काय करायचं आहे? आज आम्हाला त्या येशूच्या जवळ जायचं आहे. आज आम्हाला त्या येशूच्या मार्गाने त्याला अनुसरायचं आहे. आज येशूच्या सानिध्यात आपल्याला स्वतःला घेऊन जायचं आहे. निश्चित अर्थानं जसं याईच्या कन्येच्या चमत्कारामध्ये ज्याप्रमाणे ती रक्तस्रावी स्त्री त्या ठिकाणी बरी झालेली आहे, येशूचा स्पर्श तिला बरं करणारा होता. 12 वर्षाने त्रस्त असणारी स्त्री बहीण बरी होत आहे. या ठिकाणी जो मृतावस्थेमध्ये जे लेकरू आहे ते मृतावस्थेतील लेकरू जीवनामध्ये आले आहे. आणि हे प्रसंग जे आहे हे प्रसंग आम्हाला याची जाणीव करून देतात की या वादळा दरम्यान, या संकटामध्ये जरी दुःख आहे, कष्ट आहे, क्लेश आहेत, यातना आहेत, वेदना आहेत, सगळं आहे, हे नसणार असं काहीच नाही, हे असणार. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला विसावा देणारा तो आमचा शरणस्थान आहे. आज आपण त्याच्या सानिध्यामध्ये जाऊया. आज आपण स्वतःचं समर्पण त्याला करूया प्रियानो. ज्याप्रमाणे त्या रक्तस्रावी स्त्रीनं त्या गर्दीतून ती वाट शोधली, येशूच्या दिशेने धावली आणि जीवन त्या ठिकाणी आरोग्य तिला प्राप्त झालेलं आहे. नाईन गावाच्या वेशीजवळ त्या ठिकाणी एका ठिकाणी शोककळा होती, एका ठिकाणी आक्रोश होता, एका ठिकाणी आकांत होता. फक्त येशूचं येणं एका क्षणामध्ये दुःखाचं वातावरण आनंदामध्ये परिवर्तित झालेलं आहे. निराशेचं वातावरण आशेमध्ये परिवर्तित झालेली आहे. ज्या ठिकाणी आकांत आहे त्या ठिकाणी देवाचं गौरव सुरू झालेलं आहे. आज प्रियानो, प्रभू येशू तुमच्या आणि माझ्या दाराशी उभा आहे. तो म्हणत आहे, मी दार ठोकीत आहे, जो कोणी मला दार उघडवितो तर त्याच्या बरोबर मी आज जाईन आणि भोजन करावयास बसेन, असं प्रगटीकरण 3 अध्यायामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. आज आपण आपल्या जीवनाची द्वारे उघडूया. आज त्या प्रभूला आपल्या सानिध्य घेऊया. आज त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण स्वतःला घेऊन जाऊया. खात्रीनं विसावा देणारा परमेश्वर तो प्रभू तुमच्या बरोबर आहे. या वादळा दरम्यान आम्हाला शांत ठेवणारा, स्थिर ठेवणारा, धीर देणारा तो परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. शांत राहूया, काही करू नका, फक्त प्रभूचं गौरव करीत राहा. येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसाठी प्रभूचा गौरव करत राहा आणि त्याला म्हणा, तूच आमचा शरणस्थान आहेस, तूच आमचा शरणस्थान आहेस. कारण की जो परात्पराच्या गुप्ततली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पाठ्याच्या पाच्यापासून, घातक बरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात पिटारी बरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती
वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्याला ती दिसेल. दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. परमेश्वर माझा आशीर आहे असे म्हणून तू परस्पराला निवासस्थान केलेले आहे, म्हणून कोणते अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ विषयी तो आपल्या देहदूताला आज्ञा देईल. तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला उचलून धरतील. ते तुला उचलून धरतील. प्रियानो, माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थानी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन, मी त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या प्रार्थनाचा अनुभव घडवीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही त्याच्या शरण जातो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या शरणस्थानी जातो, प्रियानो, निश्चित अर्थानं हे संरक्षण आम्हाला प्राप्त होतं. हे संरक्षण आम्हाला प्राप्त होतं. या जगामध्ये ते संरक्षण नाही. ते संरक्षण फक्त प्रभू येशूच्या कृपेमध्ये आहे. आणि म्हणून त्या कृपेच्या अधीन स्वतःला घेऊन जाऊया, कारण की तोच आमचा शरणस्थान आहे. आणि म्हणून त्याला म्हणूया, तू मेरा शरणस्थान. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
धन्यवाद प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो या वेळेसाठी प्रभू. होय प्रभू, आजची ही आराधना तू आशीर्वादित केलीस, आजचं हे वचन प्रभू तू आम्हासाठी आशीर्वादित केलंस आणि नक्कीच प्रभू या वादळा दरम्यान तू आमच्या बरोबर आहेस याचा अनुभूती, याची प्रचिती प्रभू तू आम्हाला दिलीस. तुझे आभार मानतो या वचनासाठी, या आराधनेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या गौरवार्थ देव राज्याच्या वाढीसाठी प्रभू अशाच रीतीने प्रभू आम्हा प्रत्येकाचा तू उपयोग करून घे हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या समय प्रभू ऐकणारे प्रत्येक काळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रत्येक जीवन, प्रत्येक कुटुंब मी तुझ्या कृपेच्या अधीन करतो माझ्या राजा. होय प्रभू, या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू सहाय्य करणारा परमेश्वर, तू त्यांच्या बरोबर राहा माझ्या राजा. तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह, तुझं प्रेम, तुझं सानिध्य, तुझं संरक्षण, तुझ्या प्रीतीचा बरदस्त प्रभू तू प्रत्येकावर ठेव माझ्या राजा. होय प्रभू, संरक्षण देणारा परमेश्वर, आरोग्य देणारा परमेश्वर, पुरवठा करणारा परमेश्वर, विजय देणारा परमेश्वर, आम्हा सानिध्य, आम्हा बरोबर असणारा परमेश्वर. प्रभू विनंती कर, तू प्रत्येकाबरोबर राहा माझ्या राजा आणि तुझी कृपा तू प्रत्येकावर ठेव हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या परिस्थितीमध्ये निराशित जीवन आशेमध्ये बदलून टाकणार तू विश्वसनीय परमेश्वर, तू किती चांगला आहेस याचा अनुभव प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदैव येऊ दे हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. कारण की तू आमचा सामर्थ्यवान परमेश्वर आहेस, तुला अशक्य असं काही नाही, कारण की तू आमचा शक्यतेचा देव आहेस. तो विश्वास आम्ही प्रभू येशूमध्ये व्यक्त करत आहे प्रभू. इथून पुढची संपूर्ण वेळ, आमचं जीव, आत्मा, शरीर, आमचं संपूर्ण आयुष्य तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन करून प्रार्थना, विनंती, धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आम्ही आपल्या ऋणाचे आहे तसेच तू आमची ऋणे मानसो आणि आम्हास परीक्षेत आणूस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन, आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी देवदूतला शांती तुमच्या अंतःकरणी व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि आता देव जो बापेश प्रीती, प्रभू येशूची प्रेमळ कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आता आणि सदा सर्व काळ आपणा सर्वांसोबत आणि दैवाच्या सर्व विश्वसनीय लेकरांसोबत आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.